आपलं मतदान म्हणून कर्तव्य असतं. काय भावना आहे तुमच्या? मतदान हे बजावलंच पाहिजे सगळ्यांनी, त्याच्यापासून लांब नाही गेलं पाहिजे. विशेषतः आपल्या घटनेनं अधिकार दिलेला आहे की कुठलाच उमेदवार प्रसिद्ध तुम्ही हे करू शकत नाही, इच्छुक नाही आहे द्यायला मत, तर तुम्ही नोटाला पण देऊ शकता. काय आणि हे सगळं करण्यापेक्षा मतदारांनी एक विचार केला पाहिजे की कुठली पार्टी, कुठला पक्ष, कुठला उमेदवार हा आपल्याला विकास कामं करू शकतो, त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि देशाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष जास्तीत जास्त काम करू शकतो आणि भावना समजू शकतो, त्यांना मतदान केलं पाहिजे. भाजपसारख्या ताकदवान पक्षाची पंगा घेऊन आपण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढत आहे, काय विश्वास वाटतो? मला जनतेनं उभा केलेला आहे, जनतेनं ठरवायचं आता कसं करायचं, काय करायचं. मला खात्री आहे जनतेने मी उमेदवारी दिली म्हणजे जनता मला निवडून आणणार आहे. कोणते मुद्दे राहील असं वाटतं तुम्हाला की या मतदारसंघातले मतदार ते मुद्दे डोक्यात ठेवून मतदान करेल? पाण्याचं सिंचनाचा जो विषय आहे तो एक आहे. त्याच पद्धतीनं या भागातलं रेल्वेचे प्रश्न आहेत. फलटण पंढरपूर रेल्वे आहे, कुर्डवाडीचं वर्कशॉप जे आहे त्या वर्कशॉपला कंटिन्यू काम मिळणं आणि त्याचं विस्तारीकरण करणं, तिथलं रेल्वे पोलीस दलाचं जे सेंटर होतं ते हल्लेलं आहे ते तिथं काय करणं, आणि प्रत्येक तालुक्यातला जो सिंचनाचा प्रश्न आहे अर्धवट असलेला आणि पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि काही गावं राहिलेली आहेत ती समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बाबतीतलं काम आहे या भागातलं. सोलापूर जिल्हा हा केळी, द्राक्ष, डाळिंब, कांदा ह्या पिकांवरती आहे. तर छोट्या MIDC झोन कृषी प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आले पाहिजेत. मुलांना मिनी MIDCच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे. राज्य शासनाने त्याला 5 स्टार दर्जा देऊन लाईट, पाणी, टॅक्सेशनमध्ये सवलत दिली पाहिजे आणि तसंच स्थानिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. काही तालुक्यातून उच्च शिक्षणाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. ही सगळी मी आश्वासनं जनतेला दिलेली आहेत आणि जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दिलेला आहे. मतदानाच्या रूपातून पण तो मला दिसून येईल. आणि माझी आता अधिक जबाबदारी की या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सगळ्यांना घेऊन टोकाचे प्रयत्न करून निधी आणदान करणं. त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेज गेलेले, तर मेंढापूर म्हणून गाव आहे जिथं मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन आहे. पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका असं सेंटर प्लेस आहे जिल्ह्याची, तिथं ड्रायपोर्ट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात संकल्पना आहे. आता ते लोकप्रतिनिधी झाल्यावर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणे आणि त्याच पद्धतीने एक नवीन रेल्वे लाईन मला सुचवायची, ती म्हणजे रत्नागिरी, कराड, मान तालुक्यातून पंढरपूरला आली पाहिजे. त्यातून धार्मिकतेची गोष्ट आहे, कोकणातल्या लोकांना जवळचं एक विषय होईल दर्शनाला यायचा. आणि दुसरी गोष्ट सोलापूर जिल्हा आहे, खाली इकडं लातूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे. या जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा माल भविष्यात जे पोर्ट्स तयार होणार आहेत कोकणात, तो स्वस्तात तिथं जाईल. काल रात्री काही अनुचित प्रकार घडले असे माहिती आहे, पैसे वाटप, कोरेगाव, काय नक्की घटना घडल्या. खरं सध्या प्रशासन एकतर्फी वागते आणि त्या बाबतीत निवडणूक आयोगाला तक्रारी दिलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत, परंतु त्या प्रमाणात कारवाई होत नाही आहे. सगळं देऊनसुद्धा चुकीचं चाललेलं आहे. म्हणजे प्रशासनाने न्यूट्रल राहून काम करायला पाहिजे, जे चुकलेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आमच्या बनावट नोटा आल्यात माळशिरस तालुक्यात, विरोधकांनी वाटले जातात तक्रारी. खरं तर तुमच्यावर आरोप होत होते हुकुमशाहीचे, काय दिसतंय म्हणजे? आता तुम्हीच बघताय, तुम्हीच सगळ्या गोष्टी सांगताय. कोणाची हुकुमशाही चालली हे तुम्हालाच दिसते. जनता बोलवली ह्या गोष्टीवर आणि मताच्या रूपातून दाखवत. थँक्यू.